नमस्कार. हॅलो उमरगा या लोकप्रिय टॉक शोमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. होऊ घातलेल्या 2025च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकीकडे थंडीचा पारा वाढत असताना एकीकडे नगरपालिकेची रणधुमाळी यांचा देखील पारा चढत आहे. आणि या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 8मधून आज आपल्यासोबत या पॉडकास्ट शोमध्ये आहेत प्रभाग क्रमांक 8चे उमेदवार तथा आश्लेष भैया मोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष विशालजी कानेकर. नमस्कार विशालजी. नमस्कार. आपला थोडक्यात परिचय. मी विशाल किशनराव कानेकर प्रभाग 8मधून उभा आहे. माझ्यासोबत आहेत फातिमा भाभी आवटी. आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रभाग 8मधून उमेदवार आहोत. अच्छा, तुम्हाला या नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी का उभा राहावं वाटलं तुमच्या प्रभागातून? माझे मार्गदर्शक तथा धाराशिव जिल्ह्याचे युवक सम्राट माननीय आश्लेष भैया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बघत आहोत की गेल्या 4-5 वर्षापासून प्रशासक आहे. आमचे किंवा जनतेचे एकही काम या ठिकाणी होत झालेले नाहीत. आम्ही खूप वेळेस सगळ्यांना फोन केला, पण कुठलेही काम जनतेचं किंवा आमचं होत नव्हतं. आणि काय तर विकास करावा, जे विकास आम्ही जे बघतो विकास की असा झाला पाहिजे, त्या माध्यमातून आमचं एक ध्येय आहे की असा विकास आम्हाला हवा आहे, तो विकास आम्हाला करायचा आहे. म्हणजे प्रशासक कालखंडात ज्या अडचणी ज्या समस्या होत्या प्रभागात, त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी तुम्ही एकंदरीत थांबलेला आहे. बरोबर. तर सध्या तुमच्या प्रभागाच्या नेमक्या अडचणी काय आहेत? आता कोविड काळापासून बघतो भरपूर अडचणी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आरोग्याचा विषय आहे, त्याच्यामध्ये पाण्याचा विषय आहे, त्याच्यामध्ये गटारीचा विषय आहे. आपण पाहता रोडनं गटारीचं पाणी हायवेनं वाहत चालत आहे. त्याच्यामुळं काय शाळेच्या मुलांना त्रास होतो आहे, त्यांचं आरोग्य धोक्यात येत आहे. बाकी प्रशासनाला विचारलं की हे कधी होणार आहे, तर ते म्हणते करूत असे उडवडीचे उत्तर आम्हाला येत होते. आम्ही बघत होतो की आता आम्हाला लक्षात आलं की हे काही होणार नाही. त्यामुळं आम्हाला या नगरसेवक पदासाठी मैदानात उतरावं लागलं. अच्छा, म्हणजे एकंदरीत हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवातून प्रशासक असल्यामुळे त्यांच्या प्रभागाचा विकास प्रलंबित होता आणि हाच उत्सव साजरा करण्यासाठी यांच्या प्रभागात थांबलेले आहेत. एकंदर तुम्ही यापूर्वी तुमच्या प्रभागात काय कार्य केलात? मी कोविडच्या काळापासून कार्य करत आलो आहे. त्याच्यानंतर आश्लेष भैया मोरे मित्रमंडळाच्या मधून समाजसेवेचं कार्य करत आलेलो आहे. त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 26 लहान मुलांना, ज्यांना आई नाहीत वडील नाहीत, त्यांना आम्ही दत्तक घेऊन आज शिकवण्याचं काम करत आहोत. त्याच्यामध्ये पहिलीपासून जवळपास PGपर्यंत आम्ही शिक्षणाचं फ्रीमध्ये त्यांचं शिक्षण आम्ही करत आहोत. त्याच्यानंतर आत्महत्याग्रस्तांना मदत केली आहे. त्या जे गरजू महिला आहेत त्यांना शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे. त्याच्यामध्ये कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही दरवर्षी उमरगा फेस्टिवलच्या माध्यमातून मुलांना संधी देत आहोत. त्याच्यानंतर आम्ही शेतकऱ्यासाठी जिथं पाऊस झाला जास्त त्यांना आम्ही बियाण्यापासून सगळ्या गोष्टी आम्ही मदत करत आहोत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की महिन्याला आम्ही स्पर्धेचं आयोजन करतो, वेगवेगळ्या स्पोर्ट. त्याच्यानंतर आम्ही जे बेरोजगार युवक आहेत आमचे, जे स्वतः माझ्याबरोबर संपर्कात असतात, त्यांनी दर 6 महिन्याला आम्ही छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करत आलो. त्याच्यामधून हजारो विद्यार्थी आम्ही नोकरीला लावलेले आहेत. असे विविध कामं आहेत. आता प्रभागामध्ये सुद्धा आम्हाला असे नवीन प्रयोग करून तिथला विकास कसा होईल आणि कसा चांगल्या प्रकारे विकास होईल याकडे आम्हाला पूर्ण लक्ष द्यायचं. परंतु प्रभाग 8साठी येणाऱ्या कालखंडात तुम्ही आपल्या प्रभागासाठी काय करणार आहात? मी माझ्या प्रभागामध्ये वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य, रस्ता ह्या प्रमुख समस्या आहेत. ह्या कशा दूर होतील आणि कसं मी जास्तीत जास्त तिथं चांगलं काम करेन, जे की माझ्या प्रभागासाठी शहरामध्ये सगळ्यात चांगलं काम मला माझ्या प्रभागामध्ये करून दाखवायचं आहे. आणि उमरगा शहरामध्ये भयमुक्त शहर हे मी करून दाखवणारच. जाता जाता एक शेवटचा प्रश्न की आपल्या प्रभागातील तुम्ही सुजाण मतदार बंधू भगिनींना काय आवाहन करता? मी इतकंच सांगेन की मी स्वतः प्रभाग 8मधून उमेदवार आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे. माझ्यासोबत आहेत फातिमा भाभी आवटी. तर आम्हाला दोघांनाही आपण दानारूपी आशीर्वाद द्यावेत व विकास करण्याची संधी द्यावी, एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करतो.
आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे होते प्रभाग क्रमांक 8चे अधिकृत उमेदवार विशाल कानेकर. हे आपल्या आज पॉडकास्ट शोमध्ये आले, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो.